हा संदेश आहे तो सर्व ज्या मंडळीतील आपल्या माता आहेत आणि ज्या होऊ इच्छित आहेत त्या प्रत्येकासाठी आहे. आणि त्याचबरोबर ज्या तरुण मुली आहेत ज्या येणाऱ्या दिवसामध्ये विवाह करणार आहेत त्या प्रत्येकीसाठी आजचा हा संदेश जो आहे तो आहे. आणि त्याचबरोबर जे सर्व पुरुष आहेत जे या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी या संदेशाकडे विशेष लक्ष द्यावं, कारण प्रभूचं वचन आज आपल्याकडं फार एका सुंदर रीतीनं येत आहे. मातृदिनासंदर्भात जेव्हा कधी मातृदिन येतो त्यावेळेस मी माझ्या जीवनाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस मी या मातृत्वाची जी प्रीती आहे त्या संदर्भात मला एवढा अनुभव नाही आहे. ओके, त्यामुळं मी ज्यावेळेस माझ्या पत्नीला पाहतो माझ्या लेकरांबरोबर तिचे असणारे संबंध तर मला एकदम असं आश्चर्य वाटतं. मी फार असं आश्चर्यानं बघत असतं की एवढं कसं काय म्हणजे ती प्रीती आहे आणि एवढं कसं काय एखादी जी स्त्री आहे ती आपल्या लेकरांवर अशी ओसंडून प्रीती करू शकते किंवा काय आहे हे. कारण मला असंच कोणत्याही प्रकारचा अनुभव नसल्यामुळं मी ते कनेक्ट त्या एका गोष्टीसाठी मी कनेक्ट करू शकत नाही. आणि हे दरवेळेस मला असं वाटतं जेव्हा कधी मदर्स डे असतो आणि मदर्स डेचा संदेश असतो त्यावेळेस मी हे सदैव बोलून दाखवतो आणि सांगत असतो की ती एक जी गोष्ट आहे त्या गोष्टीपासून मी सदैव असा वेगळा आहे, म्हणजे मला कळत नाही ते. पण जेव्हा कधी मी पवित्र शास्त्र वाचतो आणि जे विश्वासू मातृत्व आहे त्या विश्वासू मातृत्वाकडे ज्यावेळेस कधी पाहतो त्यावेळेस ते एकदम विलक्षण दिसतं. आणि मग ते वाचल्यानंतर प्रत्येक ख्रिस्ती आईकडं मी विशेष करून मी तुम्हाला सांगेन की डबल एनोटेड कॉमा आहे बरं का, की मी आज बोलत असताना केवळ ख्रिस्ती मातृत्वासंदर्भात बोलत आहे, मी जगातील मातांसंदर्भात बोलत नाही. तर जेव्हा कधी मी म्हणेन की आई किंवा माता ज्या आहेत त्या मी केवळ आणि केवळ ख्रिस्ती विश्वासणाऱ्या आईंसंदर्भात बोलत आहे. कारण जगामध्ये मातृत्व जे आहे ते फार वेगवेगळ्या प्रकारचं आहे. आणि म्हणून जेव्हा कधी पवित्र शास्त्रातल्या मातृत्वाकडं नजर जाते तेव्हा असं कळतं की ते फार विलक्षण आहे आणि देवबापाने एक फार अद्भुत अशी जबाबदारी मातांवर सोपवलेली आहे. आणि पवित्र शास्त्र त्यानुसार वारंवार स्त्रीला दिशानिर्देश करतं आपल्या लेकरांसंदर्भात. आणि ते आपल्याला कळतं वारंवार आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तही खुद्द परमेश्वर देवबाप आढळतो इस्रायलाला. ज्यावेळेस तो कधी संबोधतो त्यावेळेस स्वतःला माता म्हणून पण अनेकदा त्यानं संबोधलेलं आहे तसं दिसतं. त्यामुळं ही जी जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ख्रिस्ती विश्वासामध्ये मातृत्वाची ती खूप वाढते, ती खूप उंच होते. म्हणून एक विशेष दृष्टिकोनातून आज या गोष्टीकडं तुम्हाला आणि मला पाहायचं आहे. ज्यावेळेस आपण हा मातृदिन साजरा करत आहे जगभरामध्ये अनेक माता ज्या आहेत त्या हा मातृदिन म्हणून साजरा करत आहेत, जगामध्येच करत आहेत. आणि पुष्कळ जण आज जर मी माझा असा मोबाईल घेतला आणि मी त्या स्टेटसकडे बघायला गेलो तर अनेकांनी आपल्या आईचा तरुणपणातील ब्लॅक अँड व्हाईट फोटो वगैरे ते किती सुंदर दिसत आहे असं सगळ्यांनी ठेवलेलं आहे. ते दिसत आहे मला सगळ्यांनी छान ठेवलेलं आहे. काही जणांनी छान छान लिहिलेलं आहे आपल्या आई संदर्भात आणि आठवण केलेली आहे. काही वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी आपल्या आई संदर्भात लिहिलेलं आहे. एकदम म्हणजे आज एकदम उफळून आलेलं प्रेम आपल्याला आढळत आहे आई संदर्भात. आणि ते सगळं दिसत असताना विचार येतो की माता किती महत्त्वाचा रोल एखाद्या जीवनामध्ये प्ले करू शकतात. आज एका ठिकाणी मी फेसबुकवरही तशाच प्रकारे एक पोस्ट पाहिले की तिचा कलरमधला फोटो आईचा आणि त्यानं त्याचा प्रोफाईल पिक्चरच आईचा फोटो ठेवला आहे आज. की म्हणजे आज जर बघायचं आहे नुसतं माझ्या आईला बघा, आज भले ती अस्तित्वात नाही आहे पण आज माझ्या आईला बघा. प्रत्येक जण आईची आठवण काढत आहेत. आणि त्याचबरोबर काही विधर्मीही आहेत अविश्वासणारे, आणि अविश्वासणारे लोकही आज मातृदिन साजरा करत आहेत. आणि मातृदिन साजरा करून आईला वेगवेगळ्या प्रकारचं गिफ्ट प्रदान करत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं गिफ्ट देत आहेत. आणि तुम्हीही काहीतरी विचार केला असेल का, दिलंय का नाही मला माहीत नाही, पण ॲज अ चर्च आणि मंडळीतले काही तरुण जे आहेत ते एकत्र येऊन आज महिलांना तुम्हाला गिफ्ट आहे बरं का बा. ओके, आज सगळ्या ज्या महिला आहेत माता आहेत त्यांना आज गिफ्ट आहे. आणि आज अनेक जणांनी हा प्लॅन केला असेल की आम्ही आमच्या आईला काहीतरी गिफ्ट देतो किंवा एखादा फोन करतो आणि तिला सांगतो की बाई
तू माझी आई आहेस आणि त्याबद्दल मी खूप धन्य आहे आणि थँक्यू. काही दिवसांअगोदर एक गोष्ट मी ऐकली. तर ती गोष्ट अशी होती की एक आई आहे आणि ती आई आपल्या लेकरांना वाढवत आहे आणि वाढवत असताना मी विशेष करून नाव टाळत आहे बरं का, कारण आमचं डिस्कशन होत होतं त्यावेळेस हे सांगितलं की एक आई आपल्या मुलांना वाढवते आणि मुलं टीन एजमध्ये आले आणि तिला समजत नाही की आता ह्यांना पुढं कसं वाढवावं. तर ती डॉक्टरची हेल्प घेत आहे. ती काय करत आहे, ती डॉक्टरची हेल्प घेत आहे आणि जे मनोवैज्ञानिक डॉक्टर असतात तर ते मनोवैज्ञानिक डॉक्टरला ती फोन करते आणि त्यांना म्हणते आज माझा मुलगा असा असा वागत आहे तर मी त्याला काय बोलू. मग तो डॉक्टर फोनवरून सांगतो की आज की तू बोलू नकोस, आज थोडं शांत राहा, उद्या कदाचित त्याला तू बोल. मग ती शांत बसते. मग ती विचार करते डॉक्टर जसं म्हटलेलं आहे तसं ती त्याला उद्या बोलते. आणि सध्याची जे जग आहे ते तशा प्रकारे चालू आहे की मीडिएटर जे आहे ना ते मनोवैज्ञानिक डॉक्टर बनलेले आहेत. आणि मग आई मुलांना वाढवत असताना ती म्हणते नाही नाही माझा मुलगा आज तर असं वेगळ्या मूडमध्ये आहे त्यासाठी आज मी बोलत नाही, मी नंतर बोलते. जर लहान आहे तर त्यांनी कसं बोलावं, त्यांनी कसं संवाद साधावा हेही आता डॉक्टरला विचारूनच चालू आहे. म्हणजे आई आता डायरेक्ट मुलाशी संबंध प्रस्थापित करत नाहीये तर ह्याच्यामध्ये आता डॉक्टर इन्व्हॉल्व झालेले आहेत. आणि मग ते त्याची फीस पण घेतात. मग काही मध्यरात्री माझा मुलगा उठलेला आहे काय करावं, ओके हां त्याला तू पाणी पहिला दे त्याच्यानंतर अजून दुसरं काहीतरी दे. म्हणजे आता सिच्युएशन्स चेंज होत चाललेले आहेत जगामध्ये. ख्रिस्ती विश्वासामध्ये असंच काहीतरी आहे का. ख्रिस्ती विश्वास जी पॅरेंटल काउन्सिलिंग आहे किंवा ख्रिस्ती विश्वासामध्ये जो समुपदेशन आहे पालकांना ते नेमकं काय आहे, ते काय आपल्याला सांगत आहे. आजचा हा जो विशेष संदेश आहे तो आज आपण थैसेलिकर आस्पत्र घेत नाही. तर आजचा हा जो विशेष संदेश आहे तो खूप उत्सवामध्ये साजरा करण्यात येणारा हा मातृदिन आहे. आणि त्याचबरोबर आजचा संदेश हा आहे की मातृदिन जो आहे त्याच्यामध्ये ख्रिस्ती स्त्रिया ज्या आहेत, ज्या माता आहेत त्यांचं विशेष करून स्थान काय आहे त्याकडं मला तुम्हाला न्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप हे फार काळजीपूर्वक बोलणं गरजेचं आहे कारण खूप भावनिकता जडलेली असते या गोष्टीला. माता म्हटलं की खूप जास्त भावनिकता असते आणि भावनिकता असल्यामुळं खूप भावनिक रीतीने ह्या गोष्टी घेण्यात येतात. तर हा प्रेमाचा उत्सव म्हणून पण साजरा करण्यात येतो अनेक ठिकाणी. मला माहीत नाही आहे तुम्ही असं केलं की नाही आपल्या मातांना, पण देर आर पीपल की ते एकदम असा जबरदस्त सेलिब्रेशनचा प्लॅन असतो, काहीतरी गुपित असतात आणि ते गुपितांनी ते सेलिब्रेशन करायचं असतं, असं काहीतरी असतं आणि खूप जास्त प्रमाणात ते करण्यात येतं. एक फक्त फार महत्त्वाची गोष्ट आहे जी मला तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे की आपल्या ज्या मम्मीज असतात, ज्या आई असतात आणि त्या प्रत्येकीलाच किंवा प्रत्येकालाच असं वाटत असतं की त्या कशा आहेत तर त्या फार भक्तिमान आहेत, त्या फार विश्वासू आहेत. आणि काही जगामधली उदाहरणं आहेत की देवाचं स्वरूप आईला देण्यात येत असतं. देव प्रत्येकच ठिकाणी नसतो म्हणून देवानं आई निर्माण केली. असं तुम्ही ऐकलं हे? हो. आणि हे मानव निर्मित काहीतरी छान आलेलं आहे की ती देवच असं काहीतरी स्वरूप निर्माण करण्यात येतं आणि हे जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. ख्रिस्ती विश्वासामध्ये पण असंच आहे की माझी भक्तिमान आई किंवा माझी विश्वासू आई असं म्हटल्यानंतर तिला खूप मोठ्या प्रमाणात केंद्रस्थानी ठेवण्यात येतं. आणि आमची आई खूप धार्मिक आहे, खूप धार्मिक आहे. मग तिचा शब्द जो आहे तो पडू द्यायचा नाही, तो काही करू द्यायचा नाही आणि त्यामुळे तिला एवढं उच्च स्थान. माझी आई खूप प्रार्थनाशील आहे. हे सगळं एका भक्तिमान स्त्रीचं उदाहरण आहे. एका भक्तिमान स्त्रीचं उदाहरण आहे. ती प्रार्थनाशील आहे, ती काळजी घेणारी आहे, ती लेकरांना आपल्या वचनात वाढवणारी आहे प्रभूच्या, ती मार्गदर्शन, हे सगळं आहे तीच मध्ये. मग त्यावेळेस तो जो मुलगा आहे किंवा ती मुलगी आहे घरातली ती काय करत आहे, ती आपल्या ममाकडे बघत असताना ती भक्तिमान स्त्री आहे, ती एकदम चांगली आहे आणि ती विश्वासू आहे, ती देवभिरू आहे आणि तिला एवढं मोठं स्थान घरात देण्यात येतं की केंद्रस्थान तीच बनते. आणि तुम्हाला माहित आहे हळूहळू ती देव बनते.
मला आज तुम्हाला इंट्रोडक्शनलाच हे सांगायचं आहे की भक्तिमान स्त्री जी असते ती स्त्री कधीही स्वतःला केंद्रस्थानी स्वतःच्या कुटुंबाच्या ठेवत नाही, कधीच नाही ठेवत. तिला कधीच आवडत नाही की तिनं कुटुंबाचं केंद्रस्थान बनावं. तिला सदैव हे पाहिजे असतं की माझ्या कुटुंबाचं केंद्रस्थान ख्रिस्त असावं. ती कधीच हे म्हणत नाही की केंद्रस्थानी मी असावं. भक्तिमान स्त्रीचं हेच उदाहरण आहे की ती म्हणते की केंद्रस्थानी ख्रिस्त असावा. ज्या कुटुंबात मधील लेकरं जी आहेत ती आपल्या ममाला, आपल्या मम्मीला असं एकदम उच्च स्थानी ठेवत आहेत आणि म्हणजे आमच्या आईसारखी भक्तिमान दुसरी कोणच नाही, श्रेष्ठत्व तिलाच आहे, तीच केंद्रस्थान आहे, हे सर्व करून तिला ज्यावेळेस उच्च करण्यात येतं, जर ती खरी भक्तिमान आई आहे, स्त्री आहे, तर ती म्हणते मी नाही, तर या कुटुंबाचं केंद्रस्थान हे केवळ ख्रिस्त आहे. आणि त्या अनुषंगानं ती आपल्या लेकरबाळांना वाढवत असते. ह्याच्यामध्ये धोका आहे, पण ह्याच्यामध्ये प्रभूचं गौरव पण आहे. त्यामुळं आजच्या संदेशाकडे पुढे जात असताना दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की आज आपण भक्तिमान जी स्त्री आहे, जी आई आहे, जे घराचं केंद्र म्हणत आहे, ती केंद्र नसून ख्रिस्त हाच कुटुंबाचं केंद्र आहे आणि केंद्रस्थान आहे. तिकडं ती कुटुंबाला घेऊन जाते. आज जग काय करत आहे, तर आज जग आजचा दिवस जो आहे तो आईचा बिलकुल सन्मान आहे. आईचा आज खूप जास्त गौरव आहे. कारण का, मी तुम्हाला सांगतो का असं करण्यात येत आहे. पहिली गोष्ट, कारण ती खूप काळजी करते. आई काय करते, आई खूप काळजी करते का? ऍब्सोल्युटली करते. कारण का, ते मातृत्व तिच्यामध्ये जन्मजात आहे. मला माझी पत्नी माहित आहे की जेव्हा ती तरुण होती, जेव्हा तिला मुलं झाली नव्हती, त्यावेळेस माझी पत्नी मुलांना अशी घ्यायची आणि हा हॅलो किती छान, आणि ती अजिबात असं म्हणजे तिला अफेक्शन जे असतं ना तसं लेकरांसंदर्भात नव्हतं. आय हॅव सीन हर इन हर यंग एज. म्हणजे जसे इतर जण करत असतात लेकरांना घेणं, ओ लू 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 असं, ती तशी नव्हती. ती लेकरांना अशी घ्यायची आणि फक्त थोडा वेळच ती लेकरांना सोडून द्यायची. तिला एवढं असं प्रेम ज्याला म्हणतात ना ते नव्हतं. आणि मी अचानक तिच्यामध्ये एक जबरदस्त बदल पाहिला. मी हे का तुम्हाला सांगत आहे किंवा तिचं उदाहरण, कारण मला तो अनुभव नाही, मी तुम्हाला सांगितलं. आणि तिच्यामध्ये एक जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन बघितलं. कधी बघितलं माहिती आहे, जेव्हा अद्वैत बॉर्न झाला. मला तो जन्म घेण्या अगोदर अशी भीती होती की आता जन्म झाल्यानंतर तिचं तेच जर माइंडसेट आहे तर इट्स व्हेरी डिफिकल्ट की ती लेकराला हातात घेऊन छानपैकी त्याला वाढवेल, त्याला दूध पाजेल, त्याला हे सगळं लांब होतं. पण ॲज सून ॲज तो बॉर्न झाला 360 डिग्री ट्रान्सफॉर्मेशन. लेकराकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि इतर लेकरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही पूर्णपणे बदललेला आहे. एकदम वेगळंच जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, काहीतरी वेगळंच आहे. का बरं? कारण कुठंतरी ते जन्मजात परमेश्वराद्वारे स्त्रीला दिलेलं हे मातृत्व आहे. तिचं लेकरांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे स्त्रीचा, तो मातृत्वानं भरलेला आहे. आणि त्यामुळे ती जन्मजात काय करते, ती लेकरांची काळजी घेते. हो, किती काळजी. का बरं आज मातृदिनी जगभरामध्ये तिचं गौरव चालू आहे स्त्रीचं? का तिला एकदम छान रीतीनं प्रेझेंट, आमची आई आमची काळजी घेणारी, माझ्या गरजा पुरवणारी, मला जे पाहिजे ते देणारी. अहो काय सांगू, घरात येण्या अगोदर आमची आई गरम गरम लहानपणी चपात्या बनवून ठेवायची. आमची आई आम्हाला भात बनवून ठेवायची, छानपैकी त्याच्यावर तूप टाकायची. अरे किती सुंदर आठवणी तुमच्या आपल्या आई संदर्भात. आणि आज अनेक चर्चेसमध्ये ना आई म्हटलं तर अनेक जण त्या जुन्या आठवणी लोक सांगायला तयार होतात माते संदर्भात. ऍब्सोल्युटली. आणि ते ट्रू आहे. कारण का, ती तशीच आहे. आजकाल जगामध्ये हे गौरव होत आहे. ऍब्सोल्युटली तसंच आहे. दुसरी गोष्ट, ते बघा, ती संरक्षण करणारी. ती काय करते, ती संरक्षण करते.
रिसेंटली आज मला वाटतं आठवड्याभरामागे एक ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये एक लहान बाळ होतं, ती बुडाला, त्याची मम्मा त्याच्याबरोबर होती. आणि शेवटपर्यंत ती मम्मा काय करते, आपल्या लेकराला जवळ घेऊन आहे, इव्हन मेल्यानंतर पण. आणि आपण पाहिलं सगळ्यांनी ते चित्र. का बरं? कारण ती इच्छा आहे की ह्याचं संरक्षण मी करावं. कारण हे जन्मजात तीच मध्ये आहे की ती काय करते, ती काळजी घेते आणि ती त्यांचं संरक्षण करते. जर कोणती गोष्ट आली तर सगळ्यात पहिला पुढे जाणार आहे. आज जग तिचा सन्मान करत आहे त्या गोष्टीसाठी. आज तिची मुलं तिचा सन्मान करत आहेत त्या गोष्टीसाठी की ती काळजी घेते, ती संरक्षण देते, ती प्रत्येक गोष्टीत पुढे असते. मी तुम्हाला हे सर्व जगिक स्त्रियांसंदर्भात सांगत आहे बरं का. आणि तुम्ही जर ह्याच्यामध्ये स्वतःला घालत आहात, चांगली गोष्ट आहे. कारण ते तुमच्यामध्ये जन्मजात आहे, ते तुमच्यामध्ये आहे. तुम्ही ते करत आहात कारण प्रभूने ते तुम्हाला दिलेलं आहे, ते तुमच्यामध्ये आहे. महिलांनो, तिसरी गोष्ट फार महत्वाची आहे. आई, माता, मी हे बघितलेलं आहे की त्या आपल्या लेकरांचा भावनिक आधार आहेत. पप्पा नसतात पण मम्मा असते. ती काय असते? भावनिक आधार. भावनिक आधार म्हणजे एव्हरी टाइम शी इज देअर. ते काय करतात, आपल्या भावना ती जवळ व्यक्त करतात. मग तो मुलगा असो की मुलगी असो, त्यांच्यासाठी भावनिकतेचा आधार जर घरात कोण आहे, दॅट्स मदर. ती आई आहे. अच्छा, हे सगळे गुण तुमच्यामध्ये आहेत का? हे तुम्ही आहात का? होय आहात. कारण हे तुम्हाला परमेश्वरानं ऑलरेडी स्त्री म्हणून दिलेलं आहे. ते तुमच्यामध्ये आहे. ह्याच्याविषयी आज तुमच्याविषयी बोलण्यात येत आहे का? माझी काळजी घेणारी आहे, हो. लहानपणापासून मला संरक्षण देणारी आहे, हो. अरे, ती माझा ना आधार आहे. मम्मा, तू गेलीस तर माझं कसं होईल? का बरं? यू आर ऑलवेज विथ देअर. तू सदैव माझ बरोबर आहेस. मी कुणाला आता गोष्टी सांगू या, कारण तू माझ्या जवळ आहेस. तुम्हाला मी ही गोष्ट सांगू या, 3 गोष्टी. जर तुम्ही जगात गेले आणि जगातील कोणत्याही मातेला विचारलं, शी विल से दिस 3 थिंग्स. कोणत्याही मुलाला विचारलं, ही विल से दिस 3 थिंग्स. किती काळजी घेते तुमची मम्मा? माझी मम्मा पण काळजी घेते. अरे, जेवत नाही माहिती मी गेल्याशिवाय, नुसती फोन करत असते. सेम थिंग. तुझी मामा? सेम आहे. अरे वा. तुला माहित आहे, एकदा रोडनं चाललो, डॉगी माझ्या अंगावर आला, माझी मम्मा मध्ये गेली आणि तिनं मला बाजूला केलं आणि तिनं अडवलं त्या डॉगीला. अरे वाव, सेम सेम आहे. तुला माहित आहे, माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या मम्माला माहित आहेत. का? एव्हरी टाइम व्हेन आय गो टू हर, मी सगळं तिला सांगतो. माझा भावनिक आधार आहे. अरे जबरदस्त. मग जी देवभीरू विश्वासू आई आहे, तिच्यामध्ये काय फरक आहे बरं? हे तर तिला दिलेलं आहे, हो. हे तर तिच्यामध्ये आहे. आता विश्वासू आई जी विश्वासूपणे राहते, विश्वासूपणे जीवन जगते, तिच्यामध्ये काय फरक आहे? द फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग, ती कोण आहे? त्यानं फार लक्षपूर्वक ऐका बरं का. तुम्ही फक्त आपल्या लेकराला दूध पाजणाऱ्या किंवा आपल्या लेकराला पुरवठा करणाऱ्या अशा कधीच असू नका. कारण का, तुमचं कंपॅरिझन जे आहे हे जगाबरोबर आहे. तुम्ही जर आजही तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये गेला, कामावर गेला आणि तुमचा जर कॉमन टॉपिक कोणता असेल आणि तुम्ही जर आपल्या मुलाविषयी, माझा मुलगा असं आहे, माझा मुलगा तसं आहे, माझी मुलगी अशी आहे, माझी मुलगी तशी आहे, अँड दॅट्स युअर डिस्कशन. आणि ती जर बोलत आहे एखादी अविश्वासणारी स्त्री आणि तिला, हो ना, तुझा पण मुलगा तसाच आहे, माझा पण मुलगा तर, तुझी पण मुलगी, माझी पण मुलगा, सेम टू सेम आपलं सगळं आहे. मग मात्र स्त्रियांना तुम्ही एका फार विचित्र वळणावर आहे. You and them are not same. Absolutely नाही. आज जर तुम्ही इथं बसून आपल्या आई संदर्भात विचार करत आहात, आपल्या माते संदर्भात विचार करत, तुम्ही म्हणत, अयो किती गोड माझी काळजी घेणारे, किती गोड मला भावनिक साथ देणारे, किती गोड माझं संरक्षण करणारे. इट इज द सेम थिंग. व्हॉट्स द डिफरन्स एक्झॅक्टली? जर तुम्ही विश्वासू आहात एक स्त्री म्हणून,
एक आई म्हणून तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या लेकराला ख्रिस्ताकडे घेऊन जाणारी माता होता. सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट, तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. या वरील 3 गोष्टी स्त्रीला केंद्रस्थानी ठेवतात आणि त्यानंतरच्या गोष्टी ख्रिस्ताला केंद्रस्थानी ठेवतात. कारण ती काय करते, ती स्वतःहून केंद्रस्थानी राहत नाही, तर ती आपल्या लेकरांना म्हणते ख्रिस्त हा केंद्रस्थानी आहे. ती ख्रिस्ताकडे घेऊन जाणारी ठरते. म्हणून एक विश्वासू जी आहे आई, सगळ्यात पहिली गोष्ट जर ती कोणती करते, या सर्व गोष्टी तीच मध्ये आहेत का अगोदरच्या? ऍब्सोल्युटली आहेत. आता जी महत्वाची मागणी आहे, जे ख्रिस्त केंद्रित मातृत्व आहे, त्याच्यामध्ये ती स्त्री काय करते, पवित्र शास्त्रानुसार ती स्त्री आपल्या मुलांना ख्रिस्ताकडे घेऊन जाते. बाय द वे, मला तुम्हाला सांगू दे, वरील ज्या 3 बाबी आहेत ना, काळजी घेणं, संरक्षण करणं आणि भावनिक साथ देणं, ह्या ज्या स्त्रिया करतात यांना पवित्र शास्त्र सन्मान करतं बरं का. त्यांना पवित्र शास्त्र नाकारत नाही, त्यांना सन्मान करतं. जी स्त्री लेकरांची काळजी घेते, जी स्त्री लेकरांचं संरक्षण करते, जी लेकरांना भावनिक साथ देते, पवित्र शास्त्रानुसार पवित्र शास्त्र त्यांचा सन्मान करतं. नीतिसूत्रेमध्ये तशा स्त्रियांसंदर्भात दिलेलं आहे जी ते करत आहेत. पण जे एक्सपेक्टेशन आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळीच्या शिक्षणामध्ये दिसतं, ते असं दिसत आहे की त्या स्त्रिया ज्या देवभीरू आहेत, ज्या विश्वासू आहेत, त्या पहिली गोष्ट काय करत आहेत, मुलांना ख्रिस्ताकडे घेऊन जातात. दुसरी गोष्ट, त्यांना सत्य शिकवतात. त्यांना सत्य शिकवत नाहीत बरं का, त्यांना ते सत्य शिकवतात. कोणतं सत्य? तर वचनाचं सत्य. एव्हरी टाइम दे विल पुल देम आउट फ्रॉम द वर्ल्ड अँड शो देम द स्क्रिप्चर. सदैव जगातून बाहेर काढतात, कान पिरगळतील आणि त्यांना वारंवार प्रभूच्या शिक्षणाकडे घेऊन येतील. तुम्ही इथं बसलेले असताना आपल्या आई संदर्भात विचार करा की हे नेमकं आपल्या संदर्भात घडलेलं आहे का. वरील 3 बाबी पवित्र शास्त्र सन्मान करत आहे, खालील 3 बाबी ज्या आहेत ती स्त्री स्वतःला नाकारत आहे आणि त्या ठिकाणी खुद्द ख्रिस्ताला ठेवत आहे. तिसरी गोष्ट, निष्कपट विश्वासाचं उदाहरण बनतात, जो आजचा आपला विषय आहे. कोणत्याही प्रकारचं कपट मनात बाळगत नाहीत आणि काय करतात, विश्वासाचं उदाहरण बनतात. आता हा जो विश्वास आहे, हा विश्वास या दुसऱ्या पत्रामध्ये, तिमोथेचं दुसरं पत्र, याचा 1ला अध्याय आणि वचन 1 पासून 6 मध्ये जे सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे काय लुईस आणि युनके यांच्यामध्ये काही गोष्ट आढळलेली होती. आणि पॉल काय करत आहे, त्या गोष्टीची आठवण तो त्यांना करून देत आहे, तिमोथेला आठवण करून देत आहे. आणि म्हणून काय कोणती गोष्ट तीचमध्ये असायला पाहिजे, तर ती काय करते, ती एका निष्कपट विश्वासाचं उदाहरण बनते. कुणासमोर बनते, तर आपल्या लेकरांसमोर. अँड दॅट्स द डिफरन्स. ओके, महत्वपूर्ण आहे बघा. हा स्त्रियांनो आणि मातांनो, निष्कपट विश्वासाचं उदाहरण, याचा अर्थ काय माहित आहे, जेव्हा तुमची लेकरं तुमच्याजवळ येत आहेत, काही गोष्टी करत आहेत आणि त्या जर समजा अविश्वासणाऱ्या आहेत, त्या न पटणाऱ्या आहेत, त्या प्रभूच्या वचनाला अमान्य आहेत, आणि तुम्ही काय करत आहात माहित आहे, नो प्रॉब्लेम बेटा, आय विल बी देअर विथ यू इन दिस. ह्या अनैतिक, ह्या वाईट कार्यामध्ये मी तुझबरोबर आहे. नो प्रॉब्लेम, मी ह्याला आता गुपित ठेवते, मी हे कुणाला सांगत नाही. आय विल हाईड इट फ्रॉम युअर फादर. मी सगळ्यांपासून हे लपवते आणि हे सगळं माझ्याजवळ ठेवते. अनैतिक, अयोग्य गोष्ट जर अशी आहे, हे निष्कपट विश्वासाचं उदाहरण नव्हे. त्याच्या अनितीला दाबणं निष्कपट विश्वासाचं उदाहरण नव्हे. तिच्या विश्वासूपणाचं उदाहरण नेमकं काय आहे, ती त्याला सत्य शिकवते. ती त्याच्या अनितीमध्ये त्याला साथ देत नाही. ती आपल्या मुलीबरोबर तिच्या अविचारांमध्ये तिला साथ देत नाही, तिला ती सत्यात घेऊन जाते.
हो, दॅट्स द होल पॉइंट. हा पूर्ण मुद्दा आहे. कारण ती काय करत आहे माहिती आहे? ती एक भक्तिमान विश्वासू स्त्री असल्या कारणानं ती त्याच्या किंवा तिच्या जीवनामध्ये, तिची लेकरं जी आहे त्यांच्या जीवनामध्ये सार्वकालिकतेचा ठसा उमटवत आहे. हिअर अँड दॅट्स हर कॉल. हे तिचं पाचारण आहे. तिचं पाचारण समजून घ्या महिलांनो, तुमचं पाचारण काय आहे. पण जर तुम्ही इथंच जर अडखळत आहात आणि तुम्ही म्हणतात की नाही, माझं काम आहे काळजी घेणं, माझं काम आहे संरक्षण करणं आणि भावनिक ठसा उमटवणं, हेच माझं काम आहे, हे तुमचं काम नाही आहे. हे तर प्रभूनं तुम्हाला जन्मजात दिलेलं आहे. हे तुम्ही टाळलं देखील तरी तुम्ही टाळू नाही शकणार. कितीदा कदाचित तुम्ही म्हणत असाल, मी एवढं नाही करणार माझ्या मुलांसंदर्भात. आय हॅव सीन दिस विथ माय वाईफ. ती कितीदा म्हणत असते, मी खूप झालं, मी हे नाही करणार उद्यापासून त्यांच्या संदर्भात, मी नाही करणार आहे. पण ती लगेच अर्ध्या एक तासात रेडी आहे परत सेम करायला. आणि मग मी कपाळाला हात मारतोय, काय करायचं. सेम गोष्ट, मी नाही मागवणार ह्यांना, आता काय, बस झालं, खूप झालं, हे लास्ट टाइम बरं का. आणि शी वॉन्ट देम ऑल्सो, हे लास्ट टाइम बरं का, ह्याच्यानंतर नाही. संध्याकाळ झाली, सेम गोष्ट, सेम. तुम्ही कितीही टाळलं तुमच्याकडून ते होऊ नाही शकणार आहे. कारण हे तुम्हाला मिळालेलं आहे मातृत्व, हे आतमध्ये आहे. पण हेच सर्वश्रेष्ठ आहे बिलकुल नाहीये. हे तर तुम्हाला दिलेलं आहे प्रभूनं. हो, ज्याच्यासाठी लढायचं आहे तुम्हाला, तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला लढायचं आहे. आणि मग त्यांच्यासमोर तुम्हाला काय ठेवायचं आहे? उदाहरण, निष्कपट विश्वासाचं उदाहरण. कारण निष्कपट विश्वासाचं उदाहरण सार्वकालिक जीवनामध्ये त्यांच्यावर ठसा उमटवेल. व्हॉट दे विल रिमेंबर, ते फार महत्वपूर्ण आहे, ते आवश्यक आहे. जे या ठिकाणी अविवाहित बसलेले आहेत, महिला आहेत, लेट मी क्लिअर आउट टू यू. कदाचित ज्या मोठ्या आहेत त्यांना हे कोणी सांगितलं नसेल, त्यांना ठाऊकी नसेल. पण आज तुम्ही ज्यावेळेस प्रिपरेशन करत आहात, तुम्हाला हे समजणं फार गरजेचं आहे. तुम्हाला ह्याचा संदर्भ देतो मी. पॉल हे का लिहित आहे. संत पॉल तिमोथेला हे लिहित असताना स्वतः तुरुंगामध्ये बरं का, आणि फार कष्टामधून जात आहे. स्वतः तुरुंगामध्ये आहे आणि तुरुंगामध्ये असताना त्याचा मरण काळ जवळ आलेला आहे. तो आता मरणार आहे थोड्या दिवसामध्ये. संत पॉल हे लिहित असताना तिमोथे फिलिपमध्ये, इफिसमध्ये आहे. आणि इफिसमध्ये तो पाळकीय सेवा करत आहे. इफिसमध्ये पाळकीय सेवा करत आहे. पॉल हा आता तुरुंगामध्ये आणि पॉल मरणार आहे. त्याचा मरण काळ जवळ आलेला आहे. आता तो मरणार आहे. मरणाच्या संदर्भात या ठिकाणी तो तिमोथेला पत्र लिहितो आहे. तिमोथे ॲज अ पास्टर आहे. आजूबाजूला तिमोथेचा जरा गोंधळ आहे. कारण जेव्हा आपण पत्र वाचतो आपल्याला असं दिसतं की पुढे गेल्यावर पॉल तिमोथेला काही गोष्टी सांगत आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी खूप विचित्र प्रकारचं भय निर्माण झालंय. भय कशामुळे आहे माहिती आहे का? भय तिमोथेला यामुळे आहे की आजूबाजूला खोटे शिक्षक, खोटे शिक्षण देणारे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि पॉल काय करत आहे? पॉल तिमोथेला पत्र लिहित आहे. तो म्हणत आहे की माझा प्रयाण काळ, माझा मरणाचा काळ जवळ आलेला आहे, असं तो पहिल्या पत्रात सांगत आहे. आता तो त्याला लिहित असताना म्हणतो की आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती गंभीर आहे. खोटे शिक्षक खूप आलेले आहेत आणि या खोट्या शिक्षकांमध्ये तू सेवा कार्य करत आहे. आणि अशा कठीण वेळेला पॉल 2 स्त्रियांची आठवण त्याला करून देत आहे. म्हणजे एवढ्या कठीण वेळेला पॉल जर कुणाची आठवण करून देते तर त्या 2 स्त्रिया आहेत. तुम्ही सदैव पहा, कठीण काळामध्ये पॉल काय करत असतो? सदैव उत्तेजन देण्यासाठी तो कुणाला तरी पाठवत असतो. एव्हरी टाइम कठीण काळ आहे आणि हा तुझ्याजवळ येत आहे, कठीण काळ आहे, ह्याला मी तुझ्याजवळ पाठवत आहे, हा थोडं तुम्हाला सांत्वन करेल, हा थोडं तुमच्या हिंदी बोलेल. या कठीण काळामध्ये आता हा मरणार आहे. आणि तुम्हाला मी माहिती आहे ना ही गोष्ट की पॉल तिमोथेला काय संबोधत होता? लेकरू, माझं विश्वासातलं लेकरू. म्हणजे एवढा कनेक्टिंग, एवढ्या जवळचा मुलगा आहे तो. आणि त्याजवळ तो कोणाला पाठवत नाही. तो काय करत आहे? या कठीण काळामध्ये तो 2 स्त्रियांची आठवण करून देतात ज्या वेगळ्या आहेत. आणि तो त्यांना आठवण करून देताना असं म्हणतो की
की बघ या 2 स्त्रिया तुझ्या जीवनामध्ये आहेत. या कठीण या भयप्रद काळामध्ये मी तुझ्याजवळ नाहीये, कारण मी आता मरणार आहे. पण 2 स्त्रियांची आठवण मी तुला करून देतो. ते दुसऱ्या कोणी नसून युनिके आणि लुईस या आहेत. युनिके आणि लुईस या आहेत. जेव्हा आपण अभ्यास करतो आपल्याला समजतं तिमोथेचे जे वडील होते ते ग्रीक किंवा ते परराष्ट्रीय होते. त्यांना देव माहित होता का असं नमूद नाहीये, त्यांना ठाऊक नव्हतं. आणि त्यामुळे या स्त्रियांना ज्यावेळेस प्रभू कळालेला आहे, या स्त्रियांनी त्या प्रभू संदर्भात असणारा विश्वास आपल्या जीवनामध्ये असा काही जगला. त्यांच्या संदर्भात या ठिकाणी लिहिलेलं आहे की या घरामध्ये किंवा त्या घरामध्ये जे सत्य शिकवण्याचं काम करणारं गोष्ट होती ती केवळ आणि केवळ या स्त्रिया होत्या. आजी लुईस आणि त्याची आई युनिके, या दोघींनी तो विश्वास त्या घरामध्ये पेरला. आता समोरचं फार इम्पॉर्टंट आहे बरं का, फार आवश्यक आहे. जी भक्तिमान, तिच्याविषयी काय लिहिलेलं आपण बघूया. तो विश्वासाने पहिली तुझी आजी तुझी लोईस हिजमध्ये होता आणि तुझ्या युनिके यांच्यामध्ये होता. कोणता विश्वास होता तर बघा 34 आणि 4 वचन. मी आपल्या प्रार्थनात दिवस रात्र तुझे स्मरण अखंड करतो, तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंद भरीत व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. मी जसं तुम्हाला म्हटलं ना की ऍज अ फादरली फिगर, जो त्याच्यावर आतोनात प्रीती करतो, जो त्याच्यावर आतोनात प्रेम करतो, आणि तो प्रभू जो आहे तो जो संत पॉल आहे तो त्याच्याविषयी म्हणतो की पहा मी वारंवार तुझी आठवण करतो, पण ही आठवण करत असताना मी देवाचे आभार मानतो. का आभार मानतो? कारण तुझ्यामध्ये असलेला निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन. आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याला कोणता विश्वास त्याच्यामध्ये दिसलेला आहे तर त्याच्यामध्ये त्याला निष्कपट विश्वास दिसलेला आहे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं 3 गोष्टी ज्या प्रत्येक आईमध्ये असतात आणि त्या असायला पाहिजेत. कोणकोणत्या होत्या त्या? ती काय करते? ती काळजी घेते, ती संरक्षण करते आणि ती भावनिकतेचं शिक्षण देते किंवा ती भावनिकतेचा आधार आहे त्याचा. हे तिच्यामध्ये जन्मजात आहे, हे मूळतः तिच्यामध्ये आहे. आता तिच्यामध्ये काय आढळत आहे, जी देवभिरू आहे तिच्यामध्ये काय आढळत आहे किंवा भक्तिमान आईचं काय लक्षण आहे, चिन्ह काय आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली गोष्ट आहे तिच्यामध्ये निष्कपट विश्वास आढळतो. तिच्यामध्ये निष्कपट विश्वास आढळतो. तो निष्कपट विश्वास जो आहे तो संत पौलाला तिमोथेमध्ये दिसला. संत पौलाला तो निष्कपट विश्वास तिमोथेमध्ये दिसला आणि तो म्हणतो की पहा मी अश्रू गाळत आहे, आठवण करत आहे तुझी, मला तुझी आठवण येत आहे तिमोथ्या, पण मी पुन्हा हर्ष करतो कारण तुझ्यामध्ये एक निष्कपट विश्वास आहे. ओके डन. आता मला आन्सर द्या, निष्कपट याचा अर्थ काय? काय वाटतं तुम्हाला निष्कपट काय असेल बरं? त्याच्यामध्ये काही कपट नाही, बरोबर आहे. तुम्ही तो शब्द फोडला, तुम्ही म्हटले त्याच्यामध्ये काही कपट नाही. अजून जरा मला सांगा बरं काय सांगता येईल? सेल्फलेस. अजून काय काय सांगता येईल तुम्हाला? ओके अजून काही बघा विचार करा. आता हा जो गुण आहे ना, हा गुण जो आहे निष्कपट ज्याला आपण म्हणतो, तर ह्याच्या संदर्भात थोडासा विचार करा. याच्यामध्ये कपट नाही. ओके डन. पण हा विश्वास त्याला कुठून मिळालेला आहे? खाली गेल्यावर आपल्याला दिसतंय की हा विश्वास त्याला कुठं होता? तुझी आजी लुईस आणि तुझी आई युनिके यांच्यामध्ये आढळलेला होता. ओके ह्यांच्यामध्ये हा विश्वास आढळलेला होता असं म्हणतो. म्हणजे आता या ठिकाणी फार गंभीर होणं गरजेचं आहे की त्या दोघींमध्ये जे होतं ते तुझ्यामध्ये आलेलं आहे. हे आम्ही बघितले. पॉल म्हणतो तिमोथेने बघितलेलं आहे की एवढ्या कठीण, बघा ना, मी आपल्या प्रार्थनात रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो, तुझे अश्रू मनात आणून. तो म्हणतो तुझे अश्रू मनात आणत आहे मी, कारण तुझ्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती भयप्रद आहे, ती गंभीर आहे. आजूबाजूला खोटे शिक्षक उठलेले आहेत, त्यांच्यामध्ये तू सेवा करत आहेस, हे सगळं मी आठवत आहे. पण हे आठवत असताना तुला भेटण्याची फार उत्कंठा आहे. मी यावं, तुला कडकडून भेटावं तिमोथे असं मला खूप वाटतं. तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होते आणि त्या म्हणजे तो म्हणतो ज्या
देवाची आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध मनाने करतो, त्याचे मी आभार मानतो. मग एवढ्या कठीण काळामध्ये तुझ्यामध्ये मला काय आढळलं? निष्कपट विश्वास. तर तुम्ही मला म्हटले की नाही ज्याच्यामध्ये कपट नाही, असं सेल्फलेसनेस. अजून तुम्हाला काय सांगता येईल बरं? स्त्रियांशी फार निगडीत आहेत बरं का हे शब्द सगळे. मी स्वार्थी. त्याच्यामध्ये काहीच तर्क वितर्क नाही किंवा विचार असं करण्यासारखं नाही. एक साधा सरळ विश्वास, साधा सरळ विश्वास आहे. इफ बट काही नाही. एक इफ बट काही नाही. मी तुम्हाला अजून सोयीस्कर सोपं करून सांगतो. पहिली गोष्ट, निष्कपट असं ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये ढोंग नाही. निष्कपट मध्ये ढोंग नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याला मुखवटा नाही. त्याला मुखवटा नाही, ऍज इट इज. मुखवटा धारण केलाय का? बिलकुल नाही. स्पष्टपणा आहे. निष्कपट जेव्हा त्याला आपण म्हणतो, ते आपल्याला समजायला पाहिजे का निष्कपट म्हणजे कोणत्याही प्रकारचं ढोंग नसलेला. ज्यावेळेस ढोंग येतं, ढोंग ज्यावेळेस येतं त्यावेळेस ढोंग काय असतं बरं? हाऊ स्पिरिच्युअल आय एम. मी किती धार्मिक आहे, मी किती धार्मिक स्त्री आहे, मी किती धार्मिक मार्गदर्शन करणारी आहे, मी घरात कशी आहे, मी बाहेर कशी राहत आहे, माझं व्यक्तिमत्व कसं आहे. कोणत्याही प्रकारचं ढोंग नसलेला, कोणत्याही प्रकारचा मुखवटा नसलेला. तुम्हाला माहित आहे, प्रत्येक प्रकारचं ढोंग स्त्रियांनो तुमची मुलं ओळखतात. प्रत्येक प्रकारचं ढोंग, प्रत्येक प्रकारचा मुखवटा तुमची मुलं ओळखतात स्त्रियांनो. ते तुम्हाला चांगलं जाणतात. तुम्ही घराच्या आतमध्ये कसे आहात आणि मंडळीत आल्यावर कसे राहत आहात याचं पूर्ण ज्ञान त्या लेकरांना आहे. ती लेकरं तुमच्याकडे तशी पाहत आहेत. हो मॅन, शी वॉज लाईक समथिंग डिफरंट. कसली होती ती त्या ठिकाणी, आणि इथं आल्यावर हालेलुया, प्रेज द लॉर्ड, खूप प्रेयरफुल. समोर गेल्यावर हात वर करून गाणं गायते. अरे तू काय केलंय मम्मा घरात आता अर्ध्या तासापूर्वी येत असताना? दे आर वॉचिंग. कोणत्याही प्रकारचं कपट नाही, कोणत्याही प्रकारचं ढोंग नाही, कोणत्याही प्रकारचा मुखवटा नाही. अरे मग त्या आंटी विषयी तू आत्ता बोलत होती, ती आल्यावर प्रेज द लॉर्ड सिस्टर गळ्यात पडली मम्मा, तू आम्ही बघितलं. व्हॉट्स युअर लाईफ? कोणत्या प्रकारचं जीवन आहे तुझं? तुझं प्रत्येक शब्द मी पाहिलेला आहे आई. हो तू काळजी घेतेस, हो मी घेते ना. संरक्षण करतेस, हो मी करत आहे. भावनिक आधार मी आहे. and the expectation is निष्कपट विश्वास. आणि निष्कपट विश्वास हा बोलायचा नसतो बरं का. तू खोटं बोलायचं नाही बाबू, खोटं बोलायचं नाही. आणि मी धडाधड धडाधड मी गोळी मारच करते खोट्याचा. आणि बघ, नो 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 बेटा, नो लाईंग, नो लाईंग. काही काही आया असतात फार इंग्लिश येतं त्यावेळेस बाहेर. बॅड वर्ड, बॅड वर्ड. जेव्हा ते येतं स्वतःवर, अरे नाही अरे भाई, कठीण आहे. आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून कदाचित महिलांना तुम्हाला असं वाटत असेल की बिकॉज यू आर प्रोव्हाइडिंग, बिकॉज यू आर टेकिंग केअर, गुड केअर ऑफ युअर चिल्ड्रन, इट विल लीड यू टू समथिंग. खूप असं मोठं स्त्री, मी काहीतरी चांगलं काम करत आहे. नाही बरं का. प्रभूने हे तुम्हाला दिलेलं आहे, हे तुमच्या मध्ये आहे ऑलरेडी. अहो तुम्ही जर केलं नाही तर तुमची प्रशंसा नाहीये. जे हे करत आहे त्यांची प्रभू प्रशंसा करत आहे. पण जे करायचं आहे, जे जे शिस्ती संदर्भात तुम्हाला सांगितलेलं आहे ते हे तो तुम्हाला बोलत आहे, तो तुम्हाला सांगत आहे की कोणत्याही प्रकारचं ढोंग नाही, मुखवटा नाही, तर खरं. आणि तिमोथेनं काय केलं? तिमोथेनं ते खरं जीवन पाहिलं आजीमध्ये.
ते खरं जीवन पाहिलं आपल्या आईमध्ये. या ठिकाणी वडिलाचं नोटच नाहीये, कारण असं संबोधण्यात येत आहे की ही इज नॉट इन द फेथ. पण हे त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मुलं जे आहेत ना ते ढोंग ढोंग ढोंग, मी पुन्हा म्हणत आहे बरं का, पटकन ओळखतात. ओके, ढोंग आहेत ना ते पटकन ओळखतात की हे मम्मा ढोंग आहे म्हणून. कदाचित ते तुम्हाला बोलणार नाहीत सध्या, कदाचित त्यांची बुद्धी नाही, त्यांची क्षमता नाही आहे, बट वेन दे विल ग्रोन अप दे विल स्टार्ट सेइंग, ए मम्मा तू ढोंग केलं ना तेव्हा. आणि तेव्हा मम्मा तू आता काय बोलू नका. शी विल बी इन डाऊन ॲट दॅट टाइम. ती काय बोलू नाही शकणार, ती शांत राहणार त्यावेळेस. लक्षात घ्या, आई चांगलं बायबल शिकवू शकते का मुलांना? हो, ॲब्सोल्युटली शिकवू शकते. ती त्यांना चांगलं वचन सांगू शकते का? हो, ॲब्सोल्युट. बाबा वचन पाठ कर. हो मम्मा मी करतो. बाबा अमुक कर. ही इज डुईंग इट. ती बायबल शिकवू शकते, वचन सांगू शकते. पण जर स्वतःचं जीवन सुवार्तेच्या विरोधात असेल तर लेकरं ते पटकन ओळखतील. शी कॅन डू अपवर्डली, समोर येऊन ती सगळं करू शकते, पण सुवार्तेच्या विरोधात ती जीवन जगू शकते का? ॲब्सोल्युटली जगू शकते. लक्षात ठेवा, तिचं स्वतःचं जीवन, जे विश्वासू माता आहे, तिचं स्वतःचं जीवन हे सुवार्तेला आधारित विश्वासूपणाचं जर असेल तर तिचं जीवन नम्रपणानं आणि पश्चातापानं भरलेलं असेल. ती प्रत्येक वेळेस आपल्या जीवनासंदर्भात पश्चाताप करेल. आपल्या लेकरांसमवेत प्रार्थना करत असताना तिची स्वतःची पश्चातापाची प्रार्थना असेल, ती स्वतःचं वारंवार समर्पण करेल. आणि ती घरामध्ये ज्यावेळेस स्वतःला प्रेझेंट करेल, शी इज नॉट द वन, शी ऑलवेज से दॅट क्राइस्ट इज द वन. आणि ती स्वतः आपल्या लेकरांसमोर वारंवार ख्रिस्ताला समर्पित होईल आणि पश्चाताप करेल. यामुळे लेकरांना ही जाणीव होईल की आमची आई जर कुणाला समर्पित आहे तर ते केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला. ती त्यालाच समर्पित आहे, ती त्यालाच समर्पित होऊन वागत आहे. तिचं व्यक्तिमत्व त्याच दृष्टिकोनातून प्रभूच्या समोर पडेल आणि लेकरांच्या समोर पडेल. एक आई जी असते तिचं व्यक्तिमत्व कसं खुलून येऊ शकतं, तर तिचं व्यक्तिमत्व खुलून येण्यासाठी फार सुंदर एक गोष्ट आहे बरं का. ती मुलांना सांगत असते की लेकरांनो, काहीही झालं जगामध्ये, ती सांत्वना देते. घाबरायचं नाही, डगमगायचं नाही. कितीही मोठं संकट आलं त्याला समोर यायचं, प्रभू तुमच्या बरोबर आहे. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल मेसेज. आणि लेकर म्हणजे मम्मा सुपर आहे बरं का, एनकरेज झालं मम्मा मी एकदम, किती सुंदर तू बोललीस. आणि लेकर म्हणाले वा माझी मम्मा किती सुंदर रीतीने मला मार्गदर्शन करत आहे. बट ॲज सून ॲज इन हर लाईफ जेव्हा ते येतं त्यावेळेस ती घाबरून जाते, ती पळपुट्यासारखी करते, ती हातबल दिसते. दॅट्स नॉट अ प्रॉपर मेसेज. हे तिचं जीवन नाही आहे. तिचं जीवन जे आहे ते प्रेझेंटेड करणार आहे, प्रेझेंटेशन करणार आहे. ती बोलत आहे ॲब्सोल्युटली, ती जगत आहे आणि तिची लेकरं तिच्याकडे बघत आहेत की वा, निष्कपट विश्वास ज्याला म्हणतात त्याचं उत्तमातलं उत्तम उदाहरण माझी मम्मा, माझी आई. काय बरं, अरे ती बोलते and we have seen her life. ती डगमगली नाही, ती खोट्यानं वागली नाही, तिनं आम्हाला सत्य शिकवलं, ती शेवटपर्यंत सत्यात उभी होती. तिनं सत्याची साथ दिली का? ऍब्सोल्युटली नाही. तिनं वारंवार सांगितलं की हे प्रभूला आवडत नाही, मी हे करणार नाही. आणि तिने स्वतःचं समर्पण प्रभूला केलं. फ्रेंड, मातृदिनी मी तुम्हाला सांगतो, आज अनेक ठिकाणी हे असे उपदेश चालू असतील. आणि मला हे तुम्हाला सांगू दे की अनेक ठिकाणी प्रीचर्स, संदेशवाहक आपल्या आई संदर्भात सांगत असतील आणि जी पहिली 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याच्या संदर्भात बोलत असतील. पण ती आई आपल्या स्वतःच्या पापासंगती झगडत आहे
आणि तिने शेवटपर्यंत झगडायला पाहिजे ह्याचं शिक्षण अजिबात देत नसते. आणि ते आवश्यक आहे, कारण ती स्वतः एक पापी आहे. ती स्वतः अनेक गोष्टीतून जात आहे. तिला प्रभूला समर्पित होण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. प्रत्येक मनुष्याला असं वाटत आहे की शी इज और मी आय एम समवन एल्स. माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये ताकद आहे, आय कॅन डू मेनी थिंग्स. आणि त्यामुळे घरामध्ये प्रेझेंट करत असताना पण मीच कोणीतरी आहे असं प्रेझेंट होत आहे. पण पवित्र शास्त्र म्हणतं नाही, ती सदैव म्हणत आहे की मी कोणी नसून ख्रिस्त सर्वस्व आहे. मला स्वतःलाही ख्रिस्ताकडेच जावं लागत आहे. मला स्वतःलाही माझ्या पापांबद्दल ख्रिस्ताकडेच प्रार्थना करावी लागत आहे. आणि तिची लेकरं तिच्याकडे बघत आहे, मम्मा ऍब्सोल्युटली ट्रू. आमच्या आईनं आमच्या समोर जे ठेवलेलं आहे तो निष्कपट विश्वास आहे. आम्ही देवाला धन्यवाद देतो. किती अद्भुत तिचं समर्पण प्रभूला आहे. दॅट्स द कॉल. ती मुलांना शब्दांपेक्षा स्वतःच्या जीवनातून शिकवू लागते. आणि ही एक प्रक्रिया आहे आणि ती शिकवत आहे. ती शब्दांपेक्षा दाखवत आहे की प्रभूजवळ कसं जायला पाहिजे. ती दाखवत आहे मुलांना की कसं गुडघ्यावर गेलं पाहिजे परिस्थितीमध्ये, कशी प्रार्थना केली पाहिजे प्रभूमध्ये. प्रियांनो, अशा वेळेस लेकरं काय करतील माहित आहे? लेकरं, स्त्रियांनो, तुमच्यामध्ये जो ख्रिस्त आहे, ख्रिस्त सदृश जीवन आहे, त्याला ते पाहू लागतील. अँड दॅट्स युअर कॉल. हे तुमचं पाचारण आहे. म्हणून ज्या तुम्हाला जन्मजात मिळालेल्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी प्रौढी नका मिरवू. मला तुम्हाला परत सांगू दे, नका मिरवू प्रौढी, कारण देवबापाने ते तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला मी पवित्र शास्त्रातली असंख्य वचनं आहेत, तुमच्याकडे हे आहे म्हणून तुम्ही ते करत आहात, म्हणून त्या स्त्रीची प्रशंसा होत आहे. पवित्र शास्त्र तुमची नक्की प्रशंसा करत आहे, बिकॉज यू आर डुईंग दॅट. पण जे खरं ऍप्रिशिएशन आहे, लेकरांना वाढवणं आहे वचन रूपी, ते स्वतःच्या जीवनाच्या प्रक्रियेतून आहे, स्वतःच्या मीपणाला मारून आहे. निष्कपट विश्वास जो आहे, कोणत्याही प्रकारचा मुखवटा नाही, कोणत्याही प्रकारचं ढोंग नाही, सत्य प्रगट करून लेकरांसमोर ठेवण्यामध्ये आहे. दॅट्स युअर कॉल. ते तुमचं पाचारण आहे, ते एक्सपेक्टेशन आहे आपल्याकडून. आणि म्हणून मग आपण त्या वचनामध्ये जाणतो. 3रा अध्याय बघा, दुसऱ्या पत्रातील 3रा अध्याय वचन 14 आणि 15 आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतं. आठवण करून देत आहे तो संत पॉल तिमोथेला. वाचा बघा, तुम्हाला समजेल ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. कधीपासून जाणतो त्याविषयी लिहिलंय बघा. चॅप्टर 3 वर्स 14 and 15. तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा. तुम्ही पाहिलं, ज्या गोष्टी शिकलास, कुठून शिकलास? तो म्हणजे बालपणापासून शिकलास. त्याला कुणी शिकवलं हे बालपणापासून? अहो, त्याची आजी आणि त्याची आई त्यांनी शिकवलेलं आहे. ह्या तू जाणतोस, ह्या तू जाणतोस असं लिहिलेलं आहे. तू कुणापासून शिकलास? हे तुला पवित्र शास्त्राची बालपणापासून आठवण आहे, माहिती आहे. हे तुला ठाऊक, हे तुला ठाऊक आहे. तुला सगळ्याची माहिती आहे, हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशू मधील तुझ्या विश्वासाच्या द्वारे तारणासाठी तुला ज्ञानी कराव्यास समर्थ आहे. लहानपणापासून तुला जे शिकवण्यात आलेलं आहे, तुला जे सांगण्यात आलेलं आहे, बालपणापासून असं म्हणण्यात येत आहे, ते तुला तारण करण्यास समर्थ आहे. मला आठवण येते अशा वेळेस अनुवादाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय जो आहे, आणि 6व्या अध्यायामध्ये अनुवादाच्या ग्रंथामध्ये पालकांना सांगितलेलं आहे की कशा प्रकारे नियमशास्त्र आणि नियमशास्त्राचं शिक्षण आपल्या लेकरा बाळांना लहानपणापासून शिकवा. ऍब्सोल्युटली शिकवायला पाहिजे का? ऍब्सोल्युटली शिकवायला पाहिजे. अनेक देवभिरू महिला हे करत आहेत का? ऍब्सोल्युटली करत आहेत. ते आपल्या लेकरांना म्हणत आहेत वचन पाठ करा, वचनाचं शिक्षण घ्या. ते करत आहेत का? ऍब्सोल्युटली करत आहेत. करायला पाहिजे का? हो, करायलाच पाहिजे. अनेक देवभिरू स्त्रिया हे करत आहेत. पण मी पुन्हा येत आहे बरं का, पण हे करणं चांगलं आहे, बिलकुल चांगलं आहे. हे करायला पाहिजे,
करायला पाहिजे. शास्त्र असं म्हणतं, ऍब्सोल्युटली म्हणतं. पण हे करत असताना जे बालपणापासून तुम्ही करत आहात, याच्यामध्ये शिक्षण देत आहात, याच्यामध्ये जी प्रायोरिटीज आहेत, आपल्याला सांगण्यात येत होतं, हो संडे स्कूलला जायचंय, हो जायचंय, वचन शिकायचंय, हो शिकायचंय. पण शिक्षण करत असताना जो कल आहे, तो कल पवित्र शास्त्र शिक्षणाऐवजी त्याच्या संगती, तू जगातील शिक्षण घेणं तेवढंच महत्वाचं आहे. पण ते किती प्रमाणात, जेव्हा वजन करण्यात येतं, त्या वजन काट्यामध्ये कधीही जगाच्या शिक्षणाचं पारडं हे जास्त भरतं. कारण का, मानसिकतेचा जर कल माझा या पारड्यात आहे, then I have a problem, sisters. Bible has a problem. की तू शिक्षण घ्यायला पाहिजे, तुझं इंग्लिश प्रॉपर व्हायला पाहिजे, युअर करिअर टॉप क्लास, and your focus is always been there. तू आजचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये एकदम विकसित व्हायला पाहिजे. यू शुड बी स्मार्ट इनफ. तू असं असायला पाहिजे, तू तसं असायला पाहिजे, समाजामध्ये तुम्ही प्रतिष्ठा पाहिजे, आणि अनेक गोष्टींसंदर्भात बोलण्यात येत आहे. आणि हे तुला हवंय की ऍब्सोल्युटली हवंय. पण पारडं जे आहे, त्या पारड्यामध्ये ज्या ठिकाणी वजन असायला पाहिजे, ज्या ठिकाणी स्वतःचं जीवन असायला पाहिजे, ते पारडं सदैव हलकं भरत आहे. आणि जड कुठं होत आहे, तर ह्या जगासंदर्भात. सिस्टर्स, बायबल हॅज अ प्रॉब्लेम विथ दिस. आपण आत्मिक दृष्टिकोनातून आपल्या लेकरांकडे पाहणं फार गरजेचं आहे. म्हणून संत पॉल जेव्हा तिथं तसं म्हणतो ना, की अरे निष्कपट जो विश्वास आहे तो मी तुझमध्ये पाहिला, तुझ्या आजीमध्ये होता आणि तुझ्या आईमध्ये होता, तो तुझमध्ये आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पहा हे वचन कुठे आहे. 3रा अध्याय वचन 14 आणि 15 हे वचन एक्झॅक्टली कुठे आहे बघा. ज्या ठिकाणी 16व्या वचनामध्ये वचनाला अद्भुत असं प्राधान्य दिलेलं आहे. जेव्हा कधी कुठल्याही देवाच्या सेवकाला एखादा संदेश द्यायचा असतो वचन आधारित, तर जो तो कुठलं वचन घेतो, तर दिस वर्स चॅप्टर 3 वर्स 16, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्र लेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. हे वचन कुठे आहे माहित आहे? ज्यावेळेस संत पॉल तिमोथेला आठवण करून देतो की हे सर्व तुझ्या बालपणापासून तुला शिकवण्यात आले, ह्याची माहिती तुला आहे. म्हणजे या दोघींचं कॉन्सन्ट्रेशन जर त्या लेकरा संदर्भात काय होतं, तर याला वचनाचं पूर्णतः शिक्षण मिळावं, त्याचं लक्ष केवळ तिकडे असावं. मातांनो, मला तुम्हाला सांगू दे की वारंवार आपल्या लेकरांना काहीही हो, त्यांना वारंवार वचना संदर्भात आठवण करून देणं. कदाचित त्यांना कंटाळलेले, यार माझी आई काय मला सारखी म्हणत आहे. लेट देम सी इन युअर लाईफ. तुमच्या जीवनामध्ये ते पाहू दे. त्यांना फार आवश्यक आहे, फार गरजेचं आहे. तुम्ही त्यांची काळजी वाहत आहात, हो. तुम्ही त्याचं संरक्षण करतात, हो करत आहे. तुम्ही त्यांची भावनिक साथ आहात, ऍब्सोल्युटली आहात. हे एवढं पुरत नाहीये. लुईस आणि युनके यांच्याकडे बघा. त्यांनी त्या लेकराच्या जीवनामध्ये असं काही पेरलं. पॉल मरत आहे, भावनिक रीतीनं कमकुवत झालेला आहे, त्यासाठी प्रार्थना करत आहे, पण म्हणतो आय एम रिलॅक्स्ड, कारण तुझ्यामध्ये निष्कपट विश्वास तुझ्या आजीमध्ये आणि तुझ्या आईमध्ये, युनकेमध्ये मी पाहिलेला होता, आणि तो तुझ्यामध्ये. कसं काय बरं? कारण अरे मी पाहिलं ते त्यांच्यामध्ये, आणि त्यामुळे मी हर्ष करतो, त्यामुळे मला आनंद आहे की एवढ्या भयप्रद परिस्थितीमध्ये पण तू शेक नाही होणार. मी तुम्हाला म्हटलं ना, महिलांनो, तुमचं जीवन असा काही ठसा उमटवेल त्यांच्या जीवनामध्ये जो सार्वकालिक असेल. धोका काय माहिती आहे तुम्हाला? लेट मी टॉक अबाउट धोका. धोका हा आहे, जर हा ठसा तुम्ही उमटवला नाही. ओके, मी तुम्हाला परत सांगतो बरं का, हे फार महत्वपूर्ण आहे. जर आध्यात्मिक ठसा आपल्या आईनं आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये उमटवला नाही, तर हे डेफिनेटली तुम्ही लिहून घ्या की नाश अटळ आहे, पिढ्या संपून जातील.
ओके, आय टेल यू हाऊ. आई ठसा उमटवत नाही, मुलांच्या जीवनावर ठसा जात नाही. आध्यात्मिक ठसा नसल्यामुळे कदाचित होऊ शकतं जगामध्ये घर आहे, दार आहे, एव्हरीथिंग इज देअर, आध्यात्मिक ठसा नाही. त्यांचं सार्वकालिकतेचा जो काही वारसा आहे तो काढून घेण्यात येईल. तुम्ही पहा, आय हॅव सीन पीपल, जनरेशन्स नाही आहेत, 1 आहे 2 आहे, संपलं. जनरेशन्स नाही आहेत, संपून गेलेत. स्त्रियांनो, हे फार डेंजर आहे, हे फार डेंजर आहे. तुम्हाला असं वाटत असेल की हो मी काळजी करत आहे, मी संरक्षण देत आहे, हो मी अजून काही भावनिक पण साथ, पण आध्यात्मिक ठसा नाहीये जो सार्वकालिक जीवनासंदर्भात असायला पाहिजे. तो जर उमटवलेला नाहीये, जनरेशन संपून जातात. आणि गेलेले आहेत लोकांचे जनरेशन्स. मग नुसती आठवण काढायला लागते, हो आमची पप्पा किती चांगले होते, आमची मम्मा किती चांगली होती. मला 1 घर दिलं, मला 2 घरं दिले, मला 3 घरं दिले, माझ्या पप्पांनी 4 घरं दिले मला, हो जमीन दिली मला. होय रे, किती सुंदर. आत्मिक ठसा नाहीये, जनरेशन संपून जातात. व्हॉट यू विल गिव्ह टू युअर किड्स? कठीण काळामध्ये मरायच्या वेळेस हा आईची आणि आजीची त्याला आठवण करून देतात, म्हणतो त्यांच्या शिक्षणाची आठवण ठेव. हो, त्यांनी काही तारण दिलं का त्यांचं? नाही. लोक आज अनेक प्रकारची काळजी करत असताना त्यांना इंग्लिश देत आहेत, करिअर देत आहेत, तंत्रज्ञान देत आहेत, सामाजिक प्रतिष्ठा देत आहेत, अनेक गोष्टी प्रोव्हाइड करत आहेत. काय विसरत आहेत माहित आहे? ज्या माता आहेत त्या, पहिली गोष्ट देव, पवित्र शास्त्र, प्रार्थना, सिद्धांत, अरे कुठंच नाहीत जे असायला पाहिजे. टॉक टू देम अबाउट स्पिरिच्युअल लाईफ, थँकफुलनेस टुवर्ड्स गॉड. स्वतःचं जीवन ठेवा आणि वारंवार लेकरांना म्हणा की लेकरा, माझी खरंच अवकात नाही, माझी परिस्थिती नाही, देवानं मला तारलं, मी कोणच नाही, प्रभूनं माझं तारण केलं. माझं तारण केलं नसतं तर माझी अवस्था काय असते? मी आज कुठेतरी गर्दीमध्ये असते, माझा नाश झाला असता. तुम्हाला हे वारंवार आपल्या लेकरांना सांगायला पाहिजे, वारंवार त्यांना ही जाणीव करून द्यायला पाहिजे की यू आर नो वन, तुम्ही कोणी नाही आहात. त्यांना सांगायला पाहिजे की ख्रिस्तच सर्व काही आहे. मेनी टाइम्स वी आर अफ्रेड, आपण घाबरतो, आपण बोलत नाही, पण आपण बोललं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की तो ख्रिस्तच सर्व काही आहे, त्या ख्रिस्तानच मला तारलेला आहे. माझी जर तारण नसतं माझी अवस्था फार बिकट झाली असती. आपण प्रौढीना सदैव आपल्याविषयी मिरवायचा प्रयत्न करत असतो आणि दाखवत असतो की आम्ही काय आहोत. लाखो रुपये आपण त्यांच्या शिक्षणासंदर्भात खर्च करायचं बघतो, त्यांच्या औषध पाणी संदर्भात आपण सदैव विचार करत असतो, त्यांच्या करिअरला एकदम स्थान देण्यासाठी वी इन्व्हेस्ट सो मच. काय पाहिजे तुला? इन्व्हेस्टमेंट, आय एम देअर. सदैव इन्व्हेस्टमेंट करायला तयार असतो, पण आध्यात्मिकते संदर्भात झिरो. वी हॅव प्रॉब्लेम. मी एक कंपनीचा ओनर आहे, माझ्यानंतर तूच, हे घर तुझंच, ही कंपनी तुझीच, मी आहे ना, आय डू इट. सगळं स्वतःकडे घेत आहोत. नाही, इट्स ऑलवेज बीन क्राइस्ट. तुमची दुर्बळता तुम्ही दाखवा, तुम्ही किती दुर्बळ आहात, तुम्ही सक्षम नाही आहात. इट इज ओनली क्राइस्ट. म्हणून त्यांना शिकवत असताना जर काही शिकवणं गरजेचं आहे, त्याच्या समोर काही ठेवायचं आहे, तर पाप काय आहे, ख्रिस्त कोण आहे, वधस्तंभाची गरज काय आहे, पश्चाताप किती महत्वाचा आहे, याच्याशिवाय दुसरं काहीच शिकवू नका त्यांच्याबरोबर. व्हॉट यू कॅन डू विथ देम? सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या मुलांबरोबर पवित्र शास्त्र वाचा, त्यांच्याबरोबर पवित्र शास्त्राचं वाचन करा. महिलांना त्यांना सुवार्ता बसून समजावून सांगा. ते म्हणजे मामा बोर होतंय, नो ऐक, नको सांगू, आठवण करून द्या सुवार्तेविषयी त्यांना वारंवार. त्यांना बसून सांगा. भक्तिमान स्त्रिया हेच करतात.
ठीक आहे, भक्तिमान स्त्रिया हेच करतात. जेव्हा ते मोठे होतील, मुलांमध्ये जातील, ते म्हणतील की तुला माहित आहे माझ्या मम्मानं असं असं केलेलं, माया सांगते. हो, माझी मम्मा पण करते. मम्मा माझी काळजी घेते, माहित आहे. हो, माझी मम्मा पण काळजी घेते. मम्मा माझी भावनिक साथ देणारी होती, माझी मम्मा पण होती. युअर सन अँड डॉटर विल से प्राऊडली दिस, बट देन से यू नो व्हॉट, माझी मम्मा मला एकटं घेऊन, मला जवळ घेऊन वारंवार येशूविषयी सांगायची, त्याची सुवार्थ सांगायची. माझी मम्मा मला तारणाप्रत घेऊन जायची. माझी मम्मा मला वारंवार स्वतःच्या भ्रष्टतेविषयी सांगायची. अरे ते वेगळं पण आहे स्त्रियांना तुमचं. माझी मम्मा सत्यानं जगत होती, तिला असत्याचा वीट होता, ती भक्तिमान स्त्रीसारखं जगली. दॅट्स युअर टेस्टमनी. ही तुमची साक्ष की त्या भ्रष्टतेतून प्रभूनं तुम्हाला तारलेलं आहे. अँड डोंट डू दॅट. फार आवश्यक आहे जे ह्या वचनात केलेलं आहे. लक्षात घ्या, लुईस आणि युनके या दोघींनी सर्वोत्तपरी अंतःकरण रूपी स्वतःचं प्रेझेंटेशन केलं. फार महत्वाचं आहे बरं का, शेवटला मुद्दा आहे पण अतिशय महत्वाचा आहे. खूप अद्भुत प्रेझेंटेशन केलं विश्वासू आईचं. युनके आणि लुईसनं फार म्हणजे म्हणतो ना आपण अद्भुत असं प्रेझेंटेशन युनकेवर केलं, विश्वासू जीवन जगायचं. डिड शी सेव्ह हर? नो. युनके आणि लुईस या दोघींनी मिळून, आजीनं आणि आईनं मिळून विश्वासरूपी प्रेझेंटेशन केलं त्याच्या समोर. बालपणापासून त्याला वचनाचं शिक्षण दिलं. जर तुम्ही तिथं गेल्याने बघितलं तर तिथे लिहिलेलं आहे की डॉक्ट्रिन्स म्हणजे सिद्धांत शिकवले त्या स्त्रियांनी तिला. काय शिकवले तर सिद्धांत. मी वारंवार म्हणत असतो, जेवढी सिद्धांताची गरज पुरुषाला आहे तेवढीच प्रत्येक महिलेला आहे सिद्धांत शिकण्याची गरज, पवित्र शास्त्राचे सिद्धांत. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी आपल्या लेकरांना शिकवले. 2ही लेकरांना, 3ही लेकरांना, 4ही लेकरांना, 5ही लेकरांना तुम्हाला शिकवणं गरजेचं आहे. किती लेकरं आहेत तुमची? तुम्ही तुमच्या लेकरांना शिकवलेलं आहे का? शिकवत आहात का? दॅट्स इम्पॉर्टंट. आपण कुठं अडकलोत माहितीये का? ओ माझे गोडी गोडी बाळ, त्याची काळजी घेतो, दुपारी काय बनवू, संध्याकाळी काय बनवू, तुला हे पाहिजे का? काळजी घे ना, संरक्षण दे ना. मी तुम्हाला परत म्हणत आहे की जे हे करत आहेत ऍब्सल्युटली त्यांना काय आहे, सन्मान आहे. पवित्र शास्त्र त्यांचा सन्मान करतं. बट जे एक्सपेक्टेशन आहे ते हे फार आवश्यक आहे. जे प्रेझेंटेशन आहे ते महत्वाचं आहे. लुईस आणि युनके यांनी प्रेझेंटेशन केलं आणि पहा त्यांनी तारण केलं का त्याचं? नाही, बिलकुल नाही केलं. तारण करू शकतात का ते? नाही करू शकत. पण 101% त्यांनी काय केलं? त्यांनी शिक्षण दिलं. त्यांनी विश्वास सादर केला का समोरचा? ऍब्सोल्युटली केला. म्हणून तर पॉल त्यांचं नाव घेतो ना. ते दोघांनी विश्वासरूपी जीवन त्यासमोर सादर केलं. आणि विश्वासरूपी जीवन सादर केल्यानंतर काय झालं बघा, हृदय बदललं. तेव्हा त्याचं हृदय बदललं. आणि कोण बदललं? खुद्द देव. हृदय बदलणारा कोण आहे? खुद्द देव. नवीन जन्म हा पूर्णपणे परमेश्वराचं कार्य आहे. आणि विश्वासरूपी आई जी आहे ही विश्वासरूपी आई स्वतःचं जीवन असं उघडं करून लेकरासमोर ठेवते. परिणाम काय होतं की परमेश्वर देवबाप जीवन बदलतो. तुम्हाला माहित आहे, तुमच्यातील बहुतेक जणांकडे शेती आहे ना. तर शेतकरी काय करतो की आपली जी शेत जमीन आहे तिचं प्रिपरेशन करतो. शेत जमीनचं काय करतो? प्रिपरेशन करतो. शेतकरी प्रिपरेशन करतो, पाणी वगैरे देतो, खणतो, त्याला नांगर लावतो, एव्हरीथिंग ही डज. बी पेरतो, सगळं करतो. पण त्या बी मध्ये तो जीवन निर्माण करू शकतो का? बिलकुल नाही. तो हे सगळं करतोय आणि सोडून देतो. युनिकी आणि लुईस यांनी बिलकुल ते केलेलं आहे. दे डज एव्हरीथिंग. हे तुमचं काम आहे, हे तुमचं कार्य आहे. महिलांनो, ज्या माता आहेत त्यांचं प्रिपेअर देम.
तुम्ही प्रिपेअर करा आपल्या लेकरांना. त्यासाठी तुमचं पाचार नाही. मातृत्व ही एक जबाबदारी आहे. मातृत्व ही एक जबाबदारी आहे. ही तुमच्यावर आहे. ती तुम्हाला करायची आहे, आवश्यक आहे. त्याप्रमाणे प्रत्येक आई तिनं काय करावे? तिनं शिकवावं का लेकरांना? ॲब्सोल्युटली शिकवावं. तिनं शिस्त लावावी का? ॲब्सोल्युटली लावावी. तिने तिची प्रार्थना करावी का? ॲब्सोल्युटली करावी. तिने अश्रू गाळावे का? ॲब्सोल्युटली अश्रू गाळावे. कारण हे तिचं काम आहे, ही तिची जबाबदारी आहे. आज हा संदेश ज्यावेळेस मी तुमच्याकडे आणत आहे, अनेक स्त्रिया आहेत जे या शिक्षणापासून वंचित आहेत. अनेक स्त्रिया आहेत ज्या खूप वेगळ्या एका प्रवाहामध्ये आहेत, ज्यांना वाटत आहे की ते योग्य मातृत्व निभावत आहेत. कदाचित केवळ काळजी घेणं असो, कदाचित केवळ भावनिक साथ देणं असो, अयोग्यांमध्ये पण साथ देणं असो. आणि ते म्हणतात स्वतःला की मी खूप एक चांगली माता आहे, पण ती चांगली माता नाही. काही स्त्रिया आहेत ज्या म्हणत आहेत की मी तर काय बाबा बोलतच नाही, मी एकदम शांत बसलेले आहे मुलांसंदर्भात, देव त्याची काळजी घेईल, देव त्याचं बघेल. दॅट्स ऑल्सो रॉंग. शेत जमीन आहे, तयार करणं गरजेचं आहे, बी टाकणं आवश्यक आहे, पाणी देणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जीव ओतणं हे केवळ परमेश्वराचं काम आहे. मातृत्व ही एक जबाबदारी आहे आणि फार गंभीरतेने त्याला घ्यायला पाहिजे. आज जर समजा तुमची आईनं कधी तुम्ही असं केलं नसेल तर जाऊन तिच्यासमोर कमरेवर हात ठेवून उभं राहू नका. काय गा ते असं केलं नाहीस काय? नो. तिला जेवढं शक्य होतं तिनं ते केलेलं आहे. आज जर तुम्हाला समजत आहे then तुम्हाला गुडघ्यावर जायची गरज आहे. हे वचन जर तुमच्याकडे येत आहे तर प्रभू जवळ जा. मोठ्या अंतःकरणानं आपल्या आईकडे पहा, तिच्यासाठी प्रार्थना करा, तिलाही हे सत्य कळावं, समजावं अशी अपेक्षा बाळगा. कारण हे आवश्यक आहे, म्हणजे आज ती पश्चाताप करू शकेल. कारण मी पुन्हा सांगत आहे, लुईस मध्ये विश्वास होता, युनकेमध्ये विश्वास होता आणि तिमोथेमध्ये दिसला. याचा अर्थ काय झाला माहिती आहे? एक भक्तिमान पिढी घडवली गेली, एक विश्वासू पिढी घडवली गेली. उद्या जर समजा तुमची मुलं मोठे होतील आणि मोठं झाल्यानंतर ते तुमच्या समोर येतील, तुम्ही त्यांच्याकडे पाहाल, तुम्ही हा विचार करायला प्रवृत्त व्हाल की तुम्ही काय मिळवलं. असं तुम्ही कधी न घडव. तुम्ही म्हणाल पाळक साहेब काय सांगू, आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं हो, अहो त्यांना काय पाहिजे काय नको आम्ही सगळं बघितलं हो, पण काय झालं माहित नाही. देवापासून तेवढी दूर गेली बघा, बाकी सगळं चांगलं आहे. चर्चला तेवढी येत नाहीत बघा, बाकी सगळं चांगलं आहे. फाळक साहेब काय माहित हो, अचानकपणे कॉलेज आणि ह्याला गेल्यावर बिघडली आमची पोरं. पहिला चांगली होती हो, आता नाही तो. प्रश्न आहे प्रियांनो, कारण त्यांना जर ख्रिस्तच माहीत नसेल. अनेक कुटुंब पुढं जात असताना मागं काय सोडून जातात माहित आहे? दागिने. माझं तुझं ज्यावेळेस लग्न होईल, मी गेल्यावर हे सगळं तुझं. दागिने. शेत माझ्यानंतर तुझंच आहे ना, 1 एकर आहे हे तुझंच आहे बाबा. जर 3 असेल तर 3 वाटण्या, 2 असेल तर 2 वाटण्या. तू मागं शेत सोडून जाते. काही जण घर, मग मध्ये भिंत बांधायची. हे घर तुझं, ते घर तुझं. पण तुम्हाला माहित आहे, काही जण आहेत व्यवसाय सोडून जातात, बिझनेस, प्रॉपर्टीज. आपला धीरूभाई अंबानी सोडून गेला, लगेच विभागणी झाली ना. प्रॉपर्टीज सोडून जातात लोक. पण तुम्हाला माहित आहे, जर जात असताना मागं ख्रिस्त सोडून नाही गेला तर पिढ्या संपून जातील.
आणि मी तुम्हाला आज स्त्रियांना एक चॅलेंज देतो की ज्यावेळेस तुम्ही मला हे बोलायचं नाही आहे पण तरीही तुम्ही ज्यावेळेस पेटीत जाल ना स्त्रियांनो, तुमची लेकरं ज्यावेळेस आजूबाजूला असतील नक्कीच भावनिक असतील, नक्कीच रडत असतील आणि ओक्साबोक्षी रडत असतील. आमची आई गेली किंवा आमचा बाप गेला, आमचा पालक गेला. त्यांनी आपल्याविषयी काय बोलावं तर त्यांनी म्हणावं की आमच्या आईनं आमच्यासाठी आध्यात्मिक वारसा सोडून गेला, ह्याच्याशिवाय दुसरं काय बोलू नये. हे टार्गेट ठेवा आपल्या जीवनामध्ये. नाही तर तुम्ही जर आठवण काढून माझी आई माझं जेवण बनवायची माझ्यासाठी स्कूलमधून आल्यावर, छान होतं, खूप वाईट होईल ते. कीप दॅट इन युअर माइंड की आध्यात्मिक वारसा सोडणं. आणि आध्यात्मिक वारसा बोलण्यातून येत नाही बरं का, जगण्यातून येतो. आणि तुम्ही ते टार्गेट ठेवा की जे तुम्हाला जन्मजात मिळालेलं मातृत्व आहे, प्रभूने जे तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं मातृत्व आहे, त्यातले काही जी गुणवैशिष्ट्य आहेत ती आहेत का? ॲब्सोल्युटली आहेत ते. आणि ती तुम्ही करत आहात का? ती करावीच. पण त्याच्या पलीकडे जे आहे ते तुम्हाला आणि मला आध्यात्मिक दृष्ट्या विश्वासूपणा, निष्कपट प्रीती, निष्कपट विश्वास हा तुमच्यामध्ये सदैव असावा. वारंवार तुम्ही तुमच्या लेकरांना स्वतःच्या भ्रष्टतेची आठवण करून द्यावी. वारंवार पश्चातापी जीवन त्यांच्यासमोर सादर करावं. त्यांना सांगावं की कोण आहे या कुटुंबाचा मुख्य, कोण आहे या कुटुंबाचा सर्वश्रेष्ठ, हे तुम्ही त्यांना वारंवार सांगावं. आणि तो ख्रिस्त, तो ख्रिस्त, तो ख्रिस्त हे वारंवार त्यांना तुम्ही दाखवावं. याचसाठी आपलं पाचारण आहे. पवित्र शास्त्राचा आदर कसा ठेवता येईल यासाठी त्यांचं पाचारण आहे. स्त्रियांनो, हा जो संदेश आहे हा संदेश तुम्हाला वारंवार हे उत्तेजन देईल की आपल्या लेकरांना स्वतःकडे आकर्षित करायला त्यांना भाग पाडू नका, तर त्यांना वारंवार ख्रिस्ताकडे कसं ते आकर्षित होतील इकडे घेऊन जायचा प्रयत्न करा प्रत्येक परिस्थितीमध्ये, कारण ते तुमचं पाचारण आहे. मी तुम्हाला म्हणालो ना की ऑलरेडी आपली लेकरं देवबापानं दिलेल्या कृपेमुळं आपल्या आईकडं आकर्षित असतात. भावनिक दृष्टिकोनातून ते खूप जास्त कनेक्टेड असतात. आणि जसं सुरुवातीला संदेश चालू होण्याच्या वेळेसच मी म्हणालो की मग मुलं काय करतात की आपसुकपणे आईलाच असं काही मोठं दैवी रूप प्रदान केलेलं आहे. आज जगामध्ये पण मी तुम्हाला काही व्याख्या सांगितल्या की आईला जगात देवाचीच प्रतिमा अशी देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या की या गोष्टींपासून लांब राहा. स्वतःला तसं संबोधून घेऊ नका, किंवा स्वतःला जर कोणाचं तुम्हाला काही बोलत आहे तर सांभाळा. असं स्वतःला बोलून न घेता पूर्णपणे प्रभूला कसं समर्पित होता येईल आणि आपल्या लेकरांना पण कसं त्यांना समर्पित करता येईल असा प्रयत्न करा. तुम्हाला देवबाप सहायता करो. आणि या मातृदिनी तुम्हाला जो आशीर्वाद प्रभूनं दिलेला आहे आपल्या लेकरांसंदर्भात, तो तुम्ही युनिकेकडे बघा, लुईसकडे बघा आणि त्यांच्या निष्कपट विश्वासाची आठवण करा. कारण हे फार सुंदर आहे. कारण त्यांनी जो वारसा मागं सोडला तो पॉल म्हणत आहे की त्याची आठवण मी केली आणि म्हणालो किती सुंदर आहे की तो विश्वास तिमोथेमध्ये बघितला. तर आज म्हणजे इथून पुढं कधीही उन्नती बायबल चर्चमधून माझी सदैव ही इच्छा असेल की आज ज्या इथं माता बसलेल्या आहेत किंवा या ज्या मुली आहेत ज्यांची लग्न नंतर होतील आणि त्याही येणाऱ्या दिवसामध्ये माता होतील, तर इच्छा अशीच आहे की देवबापानं ती कृपा प्रत्येक स्त्रीवर करावी की तिनं आपल्या जीवनामध्ये अशी प्रतिमा आपल्या जीवनामध्ये घडवावी की तिच्या जीवनातून केवळ आणि केवळ ख्रिस्त दिसावा. तिनं तिची भ्रष्टता आपल्या लेकरांसमोर सादर करावी, म्हणावं की ख्रिस्त सर्वश्रेष्ठ आहे आणि मलाही ख्रिस्ताजवळच जावं लागत आहे, कारण ख्रिस्त तारणार आहे. सुवार्ता सांगावी, सुवार्ता जगावी आणि निष्कपट जी प्रीती आहे, निष्कपट जो विश्वास आहे तिच्या जीवनामध्ये दिसावा, फक्त बोलण्यातच नाही तर कृतीमध्ये. ही माझी प्रार्थना आहे आणि प्रभूजवळ विनंती आहे की हा मातृदिन जो आहे तो जगामध्ये कसा साजरा करत आहेत
मी तुम्हाला खरं सांगू, आय एम नॉट ॲट ऑल कन्सर्न. मी सकाळी सुद्धा ज्यावेळेस हा मेसेज तयार करत होतो, पुन्हा एकदा बसलेलो होतो, ही माझी एक प्रार्थना होती की देव बाबा, आजचा हा संदेश सर्व महिलांसाठी तू आशीर्वादित कर. जगामध्ये नेमकं काय चालू आहे याच्या पलीकडं आज पुन्हा एक वार पश्चातापी अंतःकरणानं प्रत्येक स्त्री प्रभूजवळ आपण येऊया, प्रार्थना करूया आणि प्रभूला समर्पित हो. डोळे मिटूया आपण. मी विनंती करतो की प्रत्येक स्त्री जी आहे, स्त्रियांनी उभं राहावं. मी तुमच्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. देवबाप तुम्हावर कृपा करो. आपण प्रार्थना करूया. त्या सर्व स्त्रिया आहेत, स्त्रियांनी उभं राहा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. देवबाप तुम्हाला सहायता करो. या मातृदिनी तुम्हाला तो मदत करो की विश्वासरूपी जीवन तुम्ही जगावं आणि यथायोग्य रीतीनं प्रभू समोर स्वतःला सादर करावं. तुम्हाला जर प्रभूचा संदेश हा समजलेला आहे, कळालेला आहे, तर तुम्ही आपल्या मनामध्ये प्रार्थना करा. देवबापानं तुम्हाला सहायता करावी. कदाचित आज जर तुम्हाला तुमच्या विश्वासामध्ये वाढण्यासाठी उत्तेजन मिळालेलं आहे, तर प्रभूला धन्यवाद द्या आपल्या अंतःकरणामध्ये. आज जर तुम्हाला तुमचे पाप समजले असतील, तर प्रभूला पुन्हा एकदा पश्चातापी अंतःकरणानं प्रभूजवळ जा. तो तुम्हाला सहायता करेल. जर तुम्हाला असं वाटत आहे की प्रभू आज मजसंगती बोललेला आहे आणि मला पुन्हा एकदा त्याच्याशी संबंध अधिक दृढ करायचे आहेत, प्रभू देवबाप स्त्रियांना तुम्हावर कृपा करेल. तो आपल्या लेकरांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या समोर विश्वासरूपी जीवन सादर करण्यासाठी तो तुम्हाला सहायता करेल. स्त्रियांनो, ही वेळ आहे की आपण जर आपली पाप कबूल केले, प्रभूजवळ जर आलो, तर देव आपल्याला सहायता करेल. तो आपल्याला मदत करेल आणि यथायोग्य जीवन जगण्यासाठी तो आपल्याला कृपा पुरवेल. जग मातृदिन कसा साजरा करताय या पलीकडे देवबापाची अपेक्षा आज काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. प्रभुदेव बापा, तू आज एक फार अद्भुत असा प्रश्न आम्हा मंडळी समोर देवा मांडला की ज्यावेळेस आम्ही ह्या जगातून निघून जाऊ, आम्ही आमच्या लेकरांसंदर्भात कोणता वारसा मागे ठेवलेला आहे. आणि प्रभुदेव बापा, आमची ही प्रार्थना आहे की आमच्यातील आजचा हा मातृदिन ज्या आमच्या सर्व स्त्रिया देवा साजरा करत आहेत, प्रभू त्यांना तू उत्तेजन दे, त्यांना तू मार्गदर्शन कर की प्रभुदेव बापा, आम्ही जर कोणता वारसा मागे ठेवावा तर तो केवळ ख्रिस्ताचा असावा. आणि प्रभू तसं जगण्यासाठी तू आम्हाला सहायता मदत कर. प्रभू, मंडळीतील प्रत्येक आमच्या मातेबद्दल आम्ही देवा तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, कारण त्यांची उपस्थिती मंडळीसाठी आशीर्वाद आहे. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की त्यांना प्रभू या मंडळीत तू ठेवलंस आणि देवापा त्यांना तुझ्या कृपेत वाढवत आहेस. त्यांना दिलेल्या देवा तू आशीर्वादाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो की सत्याची स्वीकृती जी आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, हा खरंच आनंद आहे की आम्हाला सुवार्ता कळालेली आहे. आम्हाला आनंद आहे प्रभू की आम्ही ती सुवार्ता आमच्या लेकरांना कळवलेली आहे. प्रभू, आम्हाला सहायता कर की ती सुवार्ता आम्ही जगू ज्याद्वारे तू उंचावला जाशील. प्रभू, आम्ही आमच्या मंडळीतील प्रत्येक स्त्रीला आम्ही तुझ्या हाती सोपवत आहोत. प्रत्येक मातेला तुझ्या कृपेत देवा आम्ही राखत आहोत आणि प्रार्थना करत आहोत की तुझ्या विश्वासामध्ये त्यांची वाढ कर. आणि प्रभुदेव बापा, तू गौरविला जा. सर्व गौरव, सर्व मान, सर्व सन्मान देवा आम्ही तुला देतो. आजच्या मातृदिनाच्या दिवशी आम्ही आमच्या सर्व महिलांना ख्रिस्त सदृश्य देवा शुभेच्छा देतो. जी तुझी अपेक्षा वचनरूपी आहे प्रभू, त्याचा आशीर्वाद देवा ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही त्यांना देतो. दया कर प्रभू प्रत्येकीवर आणि तुझ्या कृपेत प्रत्येकीची वाढ कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन. बसून घेऊया आपण.